टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण आपल्या चॅनलवरती नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत। तर ही जे वॅकन्सी आहे त्या NVSची नवोदय विद्यालय समिती आणि या समितीने वॅकन्सी रिलीज केलेली आहे काउन्सिलरची। याबद्दल परिपूर्ण जे काही माहिती आहे ते आपण बघूयात। रिजनल ऑफिस आहे हैदराबाद आणि हैदराबादच्या ऑफिसकडून हे नोटिफिकेशन आलेले आहे आणि हैदराबादच्या रिजनल ऑफिसमध्ये 2 ते 4 स्टेट येतात, तर ते आपण पाहूयात। एंगेजमेंट ऑफ काउन्सिलर इन जवाहर नवोदय विद्यालय ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, आणि ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे। द नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस हैदराबाद इंटेंड्स टू एंगेज काउन्सिलर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस इन जवाहर नवोदय विद्यालय इन द region for the academic session 2025-26 per need। एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं मास्टर डिग्री असायला पाहिजे MA किंवा MSc सायकोलॉजीमध्ये, आणि त्याचबरोबर 1 year डिप्लोमा इन करिअर गायडन्स अँड काउन्सिलिंग, म्हणजे 1 वर्षाचा तुमचा डिप्लोमा असायला पाहिजे करिअर गायडन्स अँड काउन्सिलिंगमध्ये। तो तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन घेतला तरी तो ग्राह्य धरण्यात येणार आहे। आणि एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितलेला आहे ॲटलिस्ट 1 year एक्सपिरियन्स करिअर गायडन्स काउन्सिलिंग इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स किंवा NGOजमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमधला। तर फॉर नॉन JNV एक्सपिरियन्स कॅन्डिडेट मस्ट सबमिट सर्टिफिकेट ऑफ सॅटिस्फॅक्टरी परफॉर्म अँड गुड कंडक्ट फ्रॉम प्रिव्हियस एम्प्लॉयर। आणि एज लिमिट काय आहे? एज लिमिट कमीत कमी 28 आणि जास्तीत जास्त 50 वर्ष याच्यामध्ये काउंट केलेलं आहे ते 1 एप्रिलपर्यंत। डिझायरेबल क्वालिफिकेशन आणि कशाला महत्त्व देणार आहे, त्याचबरोबर कोणतं क्वालिफिकेशन असायला पाहिजे? सर्टिफिकेट कोर्सेस फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट्स इन एरियाज लाईक कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी स्किल, अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ADHD बद्दल नॉलेज असायला पाहिजे। बिहेवियरल इश्यू अँड लर्निंग डिफिकल्टीज, बिल्डिंग इमोशनल इंटेलिजन्स अँड रेझिलियन्स, ॲडोलसन्स एज्युकेशन, म्हणजे विद्यार्थ्यांसंबंधित जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्या संबंधित। रिम्युनरेशन तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे? मंथली कन्सल्टेशन रिम्युनरेशन ₹44,900। हाऊ टू अप्लाय आणि अप्लाय कसं करायचं? एलिजिबल कॅन्डिडेट शूड अप्लाय बाय विजिटिंग द वेबसाईट ऑफ नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस हैदराबाद बाय यूजिंग द गिवन लिंक। तुम्हाला गुगल लिंक दिलेली आहे आणि त्याची काही नॉमिनल फीज आहे, ते गुगल लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। याची जी काही तुम्हाला लिंक आहे किंवा याची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे ही PDF। एलिजिबल कॅन्डिडेट्स मे अप्लाय फ्रॉम 15/4/2025, म्हणजे एलिजिबल कॅन्डिडेट असणार आहे फ्रॉम। आता फॉर्म भरण्याची तारीख केव्हापासून होणार आहे? 15/4/2025 ते 26/4/2025 पर्यंत NVS रिजनल ऑफिस हैदराबाद। बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट शूड एन्श्योर दॅट दे फुलफिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया, आणि त्यांनी जो काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया तो फुलफिल करायला पाहिजे तिथपर्यंत। आता कॉन्ट्रॅक्ट एंगेजमेंट प्रोसेस आपल्याला दिसते, तर त्याच्याबद्दल तुम्हाला ते वाचून घ्यायचं आहे। म्हणजे वेटेजेस फॉर इसेन्शियल क्वालिफिकेशन टोटल 70 मार्क्स। आता 70 मार्क्स त्यांनी दिलेले आहेत वेगवेगळ्या क्वालिफिकेशनला। आता एज्युकेशनल क्वालिफिकेशनला त्याला 20 मार्क्स दिलेले आहेत, म्हणजे ज्यांचं MSc सायकोलॉजी झालेलं आहे त्यांच्याकरता। वेटेज ऑफ ग्रॅज्युएशनच्या लेवलवरती 10 मार्क्स आहेत। वेटेज फॉर हायर क्वालिफिकेशन किंवा MPhil PhD केली असेल त्याच्याकरता 10 मार्क आहेत। वेटेज फॉर डिझायरेबल क्वालिफिकेशन, म्हणजे त्यांनी जर सर्टिफिकेट कोर्स केले असतील त्या सर्टिफिकेट कोर्सकरता 12 मार्क्स दिलेले आहेत। वेटेज ऑफ एक्सपिरियन्स, तुम्हाला करिअर गायडिंग काउन्सिलिंगमधला जर एक्सपिरियन्स असले त्याच्याकरता 18 मार्क्स दिले आहे, असे टोटल 17 मार्क्स दिलेले आहेत। नंतर पर्सनल टॉक 30 मार्क्स, म्हणजे तुमचा जो काही इंटरव्ह्यू होणार आहे इंटरव्ह्यूला त्यांनी 30 मार्क्स राखून ठेवलेले आहेत। आणि नो TADA विल बी पेड कॅन्डिडेट अपेअरिंग इन द पर्सनल टॉक, म्हणजे इंटरव्ह्यूकरिता जर बोलावलं असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा भत्ता किंवा TADA मिळणार नाही। आता त्यांनी जे काही फॉर्म आहे तो फॉर्म दिलेला आहे इथं, फॉर अदर दॅन जवाहरलाल नेहरू विद्यालय। आता त्यांनी फॉर्मचा जो फॉर्मॅट आहे पूर्ण फॉर्म त्यांनी दिलेला आहे, तर तुम्हाला व्यवस्थितरित्या तो भरून घ्यायचा आहे। नेक्स्ट आहे ॲनेक्सर D सुद्धा तुम्हाला दिलेला आहे।
आणि याची सर्व माहिती तुम्हाला जे का गुगल ड्राईव्हमध्ये जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये सुद्धा भरावी लागणार आहे. नंतर आहे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी काउन्सिलिंग JNVIS कशा प्रकारे ड्युटीज असतात काउन्सिलिंगच्या त्याच्याबद्दल ब्रीफ इथं माहिती दिलेली आहे. प्रिपेरेशन रेकॉर्ड काउन्सिलिंग 2 नंबरचं काउन्सिलिंग कसं करायचं वगैरे त्याचे पॉईंट आहेत. कॉन्ट्रीब्युशन्स टू रेसिडेन्शियल सिस्टीम्सचे जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज काउन्सिलर्स इन JNVIS कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत करायच्या दिवसातून ते सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. वेलकम टू न्यू एंट्रीज अँड गेटिंग टू नो ॲक्टिव्हिटीज मिडल स्कूल रिलेटेड गायडन्स ॲक्टिव्हिटीज त्यांनी दिलेल्या आहेत. सेकंडरी स्कूलच्या ॲक्टिव्हिटी आहेत. वर्क ॲट स्कूल लेवल सिनियर सेकंडरी स्कूल लेवलच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही काउन्सिलिंगच्या जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी दिलेल्या आहेत. जवळपास संपूर्ण भारतामध्ये ह्या वॅकन्सीज रिलीज होणार आहेत. तर नियर अबाउट 500 वॅकन्सीज ह्या निघणार आहेत फक्त काउन्सिलरच्याच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर याची जी काही PDF फाईल आहे आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. धन्यवाद.